न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। काल दिनांक 22/4/2025 रोजी पंढरपूर कोर्ट येथे ॲडव्होकेट अविनाश नाईक नवरे यांना कोर्टाच्या आवारात मारहाण झाली असल्याचे निषेधार्थ आज रोजी सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने आज एक दिवसीय कामापासून अलिप्त राहण्याचा ठराव झालेला आहे। आमचे पत्रकार गफूर सौदागर यांची ही रिपोर्ट। वकील एकता जिंदाबाद, वकील एकता जिंदाबाद। सोलापूर वकील संघटनेने आज रोजी पंढरपूर न्यायालयातील वकिलांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध ॲडव्होकेट नाईक नवरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींचा जाहीर निषेध सोलापूर वकील संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे। आणखी सोलापूर बार असोसिएशनच्या माजी उपाध्यक्ष काल दिनांक 22/4/2025 रोजी पंढरपूर बार असोसिएशन मध्ये आमचे बंधू ॲडव्होकेट अविनाश नवरे यांना त्यांचे पक्षकार यांनी वकीलपत्र काय घेतला नाही म्हणून त्यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे। त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची टाकून चटणी टाकून त्यांना मारहाण केलेली आहे। त्याबद्दल सोलापूर बार असोसिएशनमध्ये आज दिनांक 23/4/2025 रोजी 11 वाजता सभा बोलवण्यात आली होती। त्या सभेमध्ये सदर कृत्याचा ॲडव्होकेट नाईक नवरे यांना मारहाण केलेल्या कृत्याचा बार असोसिएशनमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करून निषेध व्यक्त करण्यात आला। तदनंतर आज रोजी 23/4/2025 रोजी कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एक दिवसाचा कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या परवा दिवशी आमची भगिनी यांना देखील मारहाण करण्यात आली होती। त्यामध्ये देखील सोलापूर बार असोसिएशनने सर्वानुमते कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आला होता। वारंवार होत असलेल्या वकिलांवर हल्ले त्यामुळे वकील समाज हा भयभीत झालेला आहे। त्यांना कुठलं तर प्रोटेक्शन शासनाकडून मिळावं या मागणीसाठी लक्ष वेधण्यासाठी आज रोजी आम्ही कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही देखील बार असोसिएशनची सबंध महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील बांधवांची आणि भगिनीची मागणी आहे। शासनाला एवढीच आमची विनंती आहे की लवकरात लवकर ॲडव्होकेट्स यांना कशा पद्धतीने प्रोटेक्शन पुरविता येतो याकडे शासनाने लक्ष घालावं आणि ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट हे लवकरात लवकर अंमलात आणावं एवढीच आमची कळकळीची शासनाला विनंती आहे। पंढरपूरला जो वकिलावर हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा मी निषेध करतो। तो हल्ला निंदनीय आहे। वकिलावर वारंवार महाराष्ट्रावर संपूर्ण हल्ले होत आहेत। आम्ही सरकारकडे महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारकडे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या कायद्याची आम्ही मागणी करतो आणि त्याची अंमलबजावणी व्हावी अशी वारंवार मागणी करतो। तरीही त्याचा विचार केला जात नाही। असे कितीतरी हल्ले वर्षभरात किंवा वारंवार हल्ले होत आहेत। त्या हल्ले आम्ही वारंवार निषेध करतो आहे किंवा त्याचा निंदा व्यक्त करतो आहे, तरीही त्याचा सरकारनं काही जाग येत नाही। तरी वकिलावर जे हल्ले होतात समाजात वकीलच समाजाचं प्रोटेक्शन करतो आहे किंवा वकील जे पक्षकार आहेत पक्षकाराचं स्वतः संरक्षण करतो आहे, तरी वकिलावरच स्वतः संरक्षण करायची वेळ आलेली आहे। तरी सरकारनं याचा वारंवार आम्ही जे निवेदन देतो त्याचा विचार करावा आणि जो वकिलासाठी जो कायदा आहे तो कायदा पारित करावा असं आम्ही सरकारला विनंती करतो आणि जो वारंवार हल्ले होत आहेत त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो। VP शिंदे बार असोसिएशन आज रोजी पंढरपूर न्यायालयाच्या आवारामध्ये अविनाश नाईक नवरे या वकिलांच्यावरती हल्ला झाला आणि त्या वकिलांना वकीलपत्र का घेत नाही या कारणावरून आरोपींनी डोळ्यामध्ये चटणी घालून कोर्टाच्या आवारामध्ये मारहाण केली। त्या मारहाणीचा मी सोलापूर वकील संघटनेच्या तर्फे सर्व सदस्यांतर्फे जाहीर निषेध करतो। वकिलांच्यावरती वारंवार होणारे हल्ले हे फार गंभीर बाब आहे। वकिलांना ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट अंमलात आणला पाहिजे। वकिलांना संरक्षण मिळालं पाहिजे। कोर्टामध्ये कामकाज करताना वकिलांवरती वारंवार होणारे हल्ले हे कशाचं होतं काय हे सरकारला कळलं पाहिजे। सरकारपर्यंत ही बाब गेली पाहिजे। म्हणून सोलापूर बार असोसिएशनने आज एक दिवस कामापासून अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे। वकिलांवरती वारंवार होणारे हल्ले यामध्ये सुद्धा उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये लक्ष घालून वकिलांना प्रोटेक्ट कसं करता येईल यामागे याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीचं माझं निवेदन आहे। आणि आम्ही सर्वजण मिळून माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना या वारंवार वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करून
निषेधाचं निवेदन करणार आहे आणि वकिलांना प्रोटेक्शन मागणी करणार आहे. पंढरपूर येथे एका वकिलांवरती जे हल्ला झालेला आहे त्याचा पूर्णपणे आम्ही निषेध करतो. सोलापूर बार असोसिएशन निषेध करतो. आगामी काळामध्ये अनेकदा वकिलांवरती जे हल्ला होत आहे ते अतिशय निंदनीय बाब आहे. या अगोदरही वकिलांना प्रोटेक्शन करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावं म्हणून सरकारकडे मागणी केलेली आहे. जसं कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झालेलं आहे तसं महाराष्ट्रात देखील ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू होणे अत्यंत गरजेचं आहे. जे आमचे मित्र पंढरपूर येथे जे त्याच्यावरती हल्ला झालेला आहे अतिशय निंदनीय बाब आहे. शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीत, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा जीपीटी, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।